नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण भेटत असतो अशा माणसांशी, अशा उद्योजकांशी, अशा शेतकऱ्यांशी, अशा बळीराजाशी की ज्यांच्या जगण्यापासून खूप काही शिकण्यासारखं असतं. महाराष्ट्राची भूमी आज दुष्काळानं तापलेली आहे, पण त्याच वेळी अशी काही माणसं आहेत की या भेगाळलेल्या जमिनीतही हिरवाईची, श्रीमंतीची बीज, रोप, अंकुर कशी रुजतील याचा प्रयत्नपूर्वक विचार करतायत, प्रयत्नपूर्वक त्याच्यासाठी योजना आखतायत. अशाच एका माणसाशी आज आपण भेटणार आहोत आणि रखरखीत असलेल्या भागात देखील हिरवाईची श्रीमंती कशी येऊ शकते, त्यासाठी नेमकं काय करायला हवं या संदर्भात त्यांचं कार्य जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत गुंडू पवार. स्वागत आपलं. खरं तर या माणसाबद्दल बोलायचं तर उस्मानाबादमध्ये नळदुर्ग असेल किंवा या संपूर्ण जिल्ह्यात शेळीपालन संदर्भातलं एक जबरदस्त कार्य त्यांनी केलेलं आहे. उस्मानाबाद बंदिस्त आणि अर्धबंदिस्त शेळी संगोपन केंद्र या नावाने ते केंद्र चालवतात. केवळ एवढंच नाहीये तर माणूस जगला पाहिजे, प्राणी जगला पाहिजे आणि निसर्गावर कुठल्याही गावात राहून प्रेम करत असताना हे सगळं शक्य होतं. या सिद्धांतांवर त्याने आपलं संपूर्ण आयुष्य, आपला उद्योग आणि आपला हा व्यवसाय समृद्ध केलाय. त्या संदर्भात जाणून घेऊया पवार साहेबांसोबत. पवार साहेब, खरं तर उस्मानाबाद म्हटलं की ते संपूर्ण रखरखीत वातावरण आठवतंय, पण या सगळ्यात जवळजवळ 750 एकर फक्त उस्मानाबादी शेळ्या हे वैशिष्ट्य घेऊन आपण केंद्र चालवत आहेत. सुरुवात कशी झाली नेमकी? मी साधारण 2003च्या अगोदर वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करायचो. पर्याय असेल, राष्ट्र सेवा दल असेल, अशा वेगवेगळ्या संस्था, श्रमिक विद्यापीठ औरंगाबादचं असेल, तर अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत असताना मला असं एक जाणवलं की बाबा आपणही स्वतंत्र काहीतरी व्यवसाय करावा, आपणही मालक व्हायला शिकावं, आपण एखादा व्यावसायिक व्हावा, या उद्देशाने आपण या व्यवसायाला सुरुवात केली. आणि आपल्याबरोबर आपल्या सोबतच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, युवकांना काही रोजगार देता येईल का, हा उद्देश मनामध्ये ठेवून आपण सुरुवात केली. सुरुवातीला जवळजवळ 70 शेळ्यापासून, उस्मानाबादी शेळ्यापासून सुरुवात केली. आज ती मजल सुरुवातीला कलदोलिंबाळा या गावापासून आपण सुरुवात केली होती आणि आज जवळजवळ कलदोलिंबाळा असेल, नळदुर्ग असेल, वैराग असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण शेळीपालनाचे प्रोजेक्ट चालवतोय. जवळजवळ 700 ते 750 या सगळ्या प्रकल्पावर जवळ 80-85 लोकांना या व्यवसायाच्या माध्यमातून आपण रोजगार दिलेला आहे. नक्कीच या सगळ्या माध्यमातून आपण रोजगार दिले, पण आपण उस्मानाबादी शेळी याच्यावर प्रचंड काम केलंय. नेमकं या शेळीची वैशिष्ट्य काय असतात आणि हीच किफायतशीर असं तुम्हाला काय वाटतं? आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ 22 प्रकारच्या शेळ्या आढळतात. त्याच्यामध्ये उस्मानाबादी आहे, जमुनापरी आहे, राजस्थानी आहे, शिरोई आहे, सानियन आहे, सोजत आहे, मडगाळ आहे, अशा प्रकारच्या अनेक जाती आहेत, गावरान आहे. पण या सर्व जातीपेक्षा सगळ्यात चांगल्या प्रतीची जात म्हणून उस्मानाबादी शेळी ओळखली जाते. ती कुठल्याही भागाला, कुठल्याही परिसराला, कुठल्याही हवामानाला, कुठल्याही वातावरणाला तग धरून राहणारी जात आहे. दुधाचं प्रमाण चांगलं आहे. जुळी करडं द्यायचं प्रमाण 100% आहे. तिळी करडं द्यायचं प्रमाण 50 ते 60% आहे. चारही पिलं मिळू शकतात. म्हणजे वर्षभरामधनं कमीत कमी 4 पिलं ही खात्रीशीर देणारी जात म्हणून उस्मानाबादी शेळी ओळखली जाते. तिच्या कातडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मांसाची, त्याचं जे मांस आहे रुचकर आणि चवदार आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या उस्मानाबादी शेळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उत्पन्नाचा दर्जा चांगला आहे आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आहे त्या वातावरणाला मॅच करणारी, म्हणजे दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये झाडं झुडपं खाऊन आपल्या भागामध्ये जे काही अवेलेबल आहे, हिरवा चारा असेल, वाळलेला चारा असेल, सुका चारा असेल, खुराक असेल, या सगळ्यात जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करणारी ही जात म्हणून उस्मानाबादी शेळी ओळखली जाते. आज संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर हा जो संपूर्ण शेळी व्यवसाय आहे त्याचं नेमकं स्वरूप काय आणि भविष्यात याच्या जी वाढ आणि विस्तार याबद्दल काय सांगा? सध्या परिस्थितीचं सांगायचं झालं तर गेल्या 5-6 वर्षापासून आपण महाराष्ट्राचा विचार करतोय. विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, दुष्काळाची परिस्थिती कायम आहे. पावसाचं प्रमाण विचार केला तर 5-6 वर्षापासून पाऊस प्रचंड कमी होतोय. पण या सगळ्या परिस्थितीवर मात तर केलीच पाहिजे. आज आपण गायींचा व्यवसाय असेल, म्हशींचा व्यवसाय असेल, या व्यवसायाला हिरवा चारा हा पर्याय आहे. हिरवा चारा दिलाच पाहिजे. पण शेळी पालनासारखा असा व्यवसाय आहे की आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये अगदी छोट्या स्वरूपात, म्हणजे आपल्या शेतीला पूरक जोडणं आपण चालू करू शकतो. शेती करत आज आपण मराठवाड्याचा असेल, पश्चिम महाराष्ट्राचा असेल किंवा विदर्भाचा विचार केला, मी नेहमी सांगतो की विदर्भाची 25 एकर शेती, मराठवाड्याची 10 एकर शेती आणि पश्चिम महाराष्ट्राची 2 एकर शेती इज इक्वल.
बरोबर आहे का? तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंचनाची सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारलेली आहे. त्याच पद्धतीची मराठवाड्यात देखील सुधारायला पाहिजे, विदर्भात देखील सुधारायला पाहिजे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेती आणि शेतीपूरक जोडधंद्याची जो जोर आहे, जी कास आहे, ती ग्रामीण शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची आहे. जर 2 एकरवाला शेतकरी असेल तर त्याच्याकडे अगदी 10-20 कोंबड्या असतात, बरोबर आहे, अगदी 2-4 शेळ्या असतात आणि 2-3 गायी असतात. मग तो शेतकरी करतो काय? तर या सगळ्या शेतीपूरक जोडधंद्यावरती शेतीला लागणारा जो खर्च आहे, खर्च आणि कुटुंबाचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च या सगळ्या व्यवसायावरती भागवतोय आणि शेतीमधलं निघणारं जे उत्पन्न आहे तो बाजूला पडलं जातंय. ही या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची प्रेरणा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. ठीक आहे, मी असं म्हणतोय दुष्काळ पडतोय म्हणून आपण शेतकरी आत्महत्या करतात नाही, पण काहीतरी पर्याय काढला पाहिजे. शासनाच्या नवीन नवीन योजना आहेत त्या योजनापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. बँका सहकार्य करत नाही म्हणताय, पण मी माझं म्हणणं आपल्याकडे आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या योजनेमध्ये आपण मार्ग काढला पाहिजे. मी असं म्हणत नाही सुरुवातीलाच प्रकल्प सुरू करत असताना तुम्ही 50 शेळ्यापासून प्रकल्प चालू केला पाहिजे असं नाही. तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये अगदी 5 शेळ्यापासून सुरू करू शकताय. शून्यातनं मोठं व्हा, मोठ्यातनं झिरोमध्ये येऊ नका, शून्यामध्ये येऊ नका, असं माझा व्यक्तिगत प्रांजळ ग्रामीण भागातल्या युवकांसाठी असेल, युवकांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल प्रांजळ सल्ला आहे की बाबा आपण शून्यातनं मोठं होऊया. 1चे 2 करूया, 2चे 4 करूया, 4चे 8 करूया. नक्कीच. आणि शेती आणि शेतीपूरक आज आपण जर विचार केला तर शेतीला आता नुसती शेती, पाऊस पडत नाहीये, शेती पिकत नाहीये, निराशा मनामध्ये बाळगून जर आपण निराशावादी झालो तर काहीच उपयोग नाहीये. तर अशा पद्धतीचे शेतीला पूरक जोडधंदे छोट्या स्वरूपात काही असतील पण छोटे, जसं पश्चिम महाराष्ट्रातले जे शेतकरी बांधव आहेत ते करतायत, अशा पद्धतीचे जर आपण नक्कीच केलो तर नक्कीच आपल्याला फायदा या माध्यमात होईल आणि आमचे शेतकरी आत्महत्येपासून प्रवृत्त होतील. हा माझा ठाम विश्वास आहे. विषय असा होतो की या दोन्ही भागाचा आपण जेव्हा विचार केला, बंदिस्त आणि अर्धबंदिस्त, नेमका फरक काय आणि आजच्या वातावरणाचा किंवा दोन्ही पद्धतीचा विचार करताना नवीन जे व्यावसायिक आहेत की ज्यांना नवीन या क्षेत्रात यायचं आहे त्यांच्यासाठी सगळ्यात सुलभ कोणता मार्ग असेल किंवा दोन्ही या मार्गाचे फायदे काय? आता शेळी पालनामध्ये एकूण 3 पद्धती आहेत, बंदिस्त, अर्धबंदिस्त आणि मोकाट पद्धत. बंदिस्त पद्धत म्हणजे काय? ज्याच्याकडे शेती थोड्या प्रमाणात आहे. अगदी साधं सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे मला समजा मुंबई शहरामध्ये मला शेळीपालन करायचं आहे, माझ्याकडे 2 गुंठ्याचा प्लॉट आहे, तर त्या प्लॉटवर देखील आपण बंदिस्त प्रक्रियेमध्ये शेळीपालन करू शकतो. मग त्याला चाऱ्याची व्यवस्था काय करायची? तर आपल्या मार्केट यार्डमध्ये जे वेस्ट मटेरियल मिळतं, कोबीचा पाला असेल किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे जे विकलं जातं ते उचलायचं आणि ते खाऊ घातलं जायचं. ते खाऊ घालून आपण आपल्या म्हणजे शहरामध्ये देखील, शहरातल्या युवकाला देखील, शेतकऱ्याला देखील अशा पद्धतीचा शेळीपालनाचा प्रकल्प करता येईल बंदिस्त प्रक्रियेमध्ये. बंदिस्त प्रक्रियेमध्ये म्हणजे काय की आपण 2 एकर क्षेत्रामध्ये आपण 100 शेळ्यांचा प्रकल्प चालू करू शकतो. 50+2च्या युनिटसाठी तुम्हाला 1000 स्क्वेअर फुटाचं शेड लागतं, 2 गुंठ्याची जाळी लागते, 2.5 फूट बांधकाम, त्याच्यावर 10 वाटे पत्रे. हे बंदिस्त प्रक्रियेमध्ये शेड आहे. त्यामध्ये जागेवरती खायला जायचं आणि खाल्ल्याला पचण्यासाठी म्हणून, हालचालीसाठी म्हणून आपल्याला त्या कंपाऊंड बाहेर मारायचं. आता बऱ्याच जणांचं असं मत आहे किंवा बंदिस्त प्रक्रियेमध्ये उस्मानाबादी शेळी जतन होत नाही, असं काहीच नाही. शेळी पालनामध्ये 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या, पोटाला पोटभर खायला मिळणं आणि आरोग्याची काळजी घेणं, या गोष्टी प्रॅक्टिकली दृष्ट्या सर्वात महत्वाच्या. तुम्ही तिला स्लॅबच्या खोलीत बांधताय का, एसी रूम मध्ये बांधताय का, पत्र्याच्या शेडमध्ये बांधताय का, छपरामध्ये बांधताय किंवा मोकळ्या जागेवरती ठेवताय, हे महत्वाचं नाही. तिच्या पोटाला पोटभर खायला मिळालं पाहिजे आणि आरोग्याची काळजी. जो लसीकरणाचा चार्ट आहे तो वेळेच्या वेळेला केला पाहिजे. पीपीआर असेल, ईटीव्ही असेल, एचएस असेल, एफएमडी असेल, ह्या ज्या लसी आहेत त्या वेळेच्या वेळेला दिल्या गेल्या पाहिजेत. वेळ प्रसंगी महाराष्ट्रातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की वेळ प्रसंगी 1-2 रुपये खर्च करायला शिका. जर वेळ निघून गेल्याच्या नंतर शेळी आजारी पडली आहे, 5-6 हजाराची शेळी मरते, तर तिथं 1000 रुपये घ्या बाबा पण आमची शेळी दुरुस्त करा, असं नाही. तर वेळेच्या वेळेला प्रथम उपचार जो आहे म्हणजे वेळेच्या वेळेला उपाय आपल्याला करता आला पाहिजे. वेळेच्या वेळेला जे वार्षिक ठरलेल्या नियमानुसार जे लसीकरणाचा चार्ट आहे त्याप्रमाणे लसीकरण करून घेतलं गेलं पाहिजे. तर मित्र हो, हा विषय असा आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसानं प्रामाणिकपणे करावा आणि तेवढ्याच जिद्दीनं दुसऱ्यालाही प्रामाणिकपणे या व्यवसायात बोलावं, असा हा सगळा शेळीपालन हा व्यवसाय. खरं तर शेळीपालन या विषयात प्रचंड जनजागृती होते. वेळ झाली एका ब्रेकची, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्वाची आठवण म्हणजे 20 आणि 21 फेब्रुवारीला शिवाजीनगर पुणे इथे याच संदर्भात कार्यशाळा होणार आहे आणि 19-20 मार्चला औरंगाबादमध्ये कार्यशाळा होणार आहेत. स्वतः गुंडू पवार त्यांच्या तळमळीचे विचार घेऊन तुमच्या समोर असणार आहे. याच विषयावर बोलतो एक छोटासा ब्रेक पाहत राहा. सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे.
स्वागत. आपल्या सोबत आहेत गुंडू पवार. गुंडूजी, तुम्ही मगाशी बोलताना एक गोष्ट बोललात की समजा शहरात 2 गुंठे जागा असती तर आपण करू शकतो. अनेकांचा असा गैरसमज आहे की हा व्यवसाय शहरात नाही होऊ शकत. तुमची काय मत आहे आणि हे कसं शक्य होऊ शकतं? मी सांगतो, शहरामध्ये जर 2 गुंठे जागेवरती करायचं असेल तर छोट्या प्रमाणात चालू करा. मी असं म्हणत नाही तुम्हाला सुरुवातीला एकदमच अगदी 10-20 न किंवा 25 न किंवा 50 न उडी मारा असं म्हणत नाही मी तुम्हाला. आपण प्रॅक्टिकली या क्षेत्रामध्ये शिरत असताना, आज या व्यवसायाकडे वळत असताना बहुतांश मंडळी या व्यवसायाकडे वळताय, शेळी पालनाकडे. पण या सगळ्या शेतकरी बांधवांना किंवा व्यावसायिकांना माझं सांगणं आहे की बाबा, जे काही सुरुवात करायची आहे ते शून्यातनं सुरुवात करा. तुम्ही जे दिसतंय ते सोपं नसतंय. म्हणजे यातनं या ज्या शेळी पालनामधल्या ज्या प्रॅक्टिकली गोष्टी आहेत, जमिनीवरचं जे ग्रॉसरूट लेवलवरचं काम आहे ते पहिलं अनुभवा, ते शिका. प्लॉटवर करायचं असेल तर अगदी 5 शेळ्यापासून करा. 5 शेळ्याला जो चारा लागतो, त्यातल्या ज्या काही पद्धती आहेत, ह्या पद्धती आपल्याला लक्षात येतील. मॅनेज पद्धत आपल्याला लक्षात येतील. माणसामध्ये आणि जनावरांमध्ये खूप फरक नाही. माझ्या शेळीला संडास लागल्यानंतर, मला संडास लागल्यानंतर जी टॅबलेट चालते त्याच कमी जास्त प्रमाणात माझ्या शेळीला टॅबलेट चालते. मला सर्दी झाल्यानंतर चहामध्ये जे आलं टाकून आपण चहा घेतो त्याच प्रमाणात माझ्या शेळीला जर गुळ आणि आलं गरम पाण्यामध्ये उकळून पाजलं तर शेळीची सर्दी कमीच होणार आहे, निश्चित आहे. पण दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, माझ्या प्रकल्पामधली जी उत्पन्नाची बाजू आहे, करडांची बाजू आहे, जसं आपण आपल्या लहान लेकराला सांभाळतो त्याच पद्धतीनं त्या शेळीच्या प्रकल्पामधल्या करडांना सांभाळ. आता माझ्या प्रकल्पामध्ये जे माझे सहकारी काम करतायत, तर त्या सहकार्यांना मला सांगणं असतं, आपण आपल्या मुलाबाळांना ज्या पद्धतीनं सांभाळतो त्याच पद्धतीनं शेळी पालनाच्या प्रकल्पामध्ये स्वच्छता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच. साफसफाई व्यवस्थित केली गेली पाहिजे. शेळी व्यायल्याच्या नंतर तिच्या पाठीमागचा जो घाण द्रव पडलेला भाग ते धुतला गेला पाहिजे. पिलू जन्मल्याच्या नंतर तिला 8 दिवस जाणीवपूर्वक सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेस व्यवस्थित पाजलं गेलं पाहिजे. बरोबर. लहान लेकराप्रमाणे आपण जसं आपल्या लहान लेकराची काळजी घेतो, 8 दिवसानंतर जास्त पाजलं संडास लागते, कमी पाजलं पिलू उपाशी मरतं, धापा देऊन मरायला लागतं. अरे बापरे. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत. ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला पुस्तकामध्ये शिकायला नाही मिळत. प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण शेळी पालनाचा प्रकल्प करायला सुरुवात करू, अनुभवायला सुरुवात करू, शेळीचं पिलू पाजवायला शिकू, शेळी माझावर आल्याच्या नंतर तिच्या शरीरामध्ये काय बदल घडतात हे अनुभवायला शिकू. शेळी ओरडायला लागते, चारा खात नाही, दुसऱ्या शेळ्यांना चारा खाऊ देत नाही, अस्तव्यस्त फिरायला लागते, पळायला लागते, तिच्या युनी मार्गावर पांढरा द्रव पदार्थ बाहेर पडतो. ह्या गोष्टी प्रॅक्टिकली गोष्टी आहेत. ह्या गोष्टी काय पुस्तकामध्ये शिकायला नाही मिळत आपल्याला. ह्या गोष्टी अनुभवल्याच गेल्या पाहिजेत. त्यासाठी या प्रकल्पाकडे वळत असताना माझं असं म्हणणं आहे, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी छोट्या स्वरूपात सुरू करा. बंदिस्त प्रक्रियेमध्ये असेल, अर्धबंदिस्त प्रक्रियेमध्ये असेल किंवा मोकाट पद्धतीमध्ये असेल. ज्या शेतकऱ्याकडे जमीन उपलब्ध आहे तर त्या शेतीला पूरक जोडधंदा म्हणून सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये 10+1चं युनिट तुम्ही चालू करा. आता मी उस्मानाबादी शेळीचं तुम्हाला आर्थिक गणित सांगतो. एका शेळीपासून उस्मानाबादी शेळी 12 महिन्यातनं 2 वेतं मिळतात. हो. एका वेतामध्ये कमीत कमी 2 पिलं मिळतात. 2 वेतामध्ये 4 पिलं झालो. आपण जमिनीवरचा विचार करायचा. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण ज्यावेळेस कागदावरचा विचार अजिबात नाही करायचा, जमिनीवरचा विचार करायचा. ग्रामीण भागामध्ये आता ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत, जे युवक आहेत, जे शेळी पालन करतात आणि ग्रामीण भागात जे बाजारामध्ये नेऊन विकतात, त्याच पद्धतीचा उस्मानाबादी शेळीचा विचार करायचा. एका शेळीपासून 4 पिले मिळाली. एक पिल्लू 3 महिन्यामध्ये साधारणतः 20 ते 25 किलोचं पिलू होतं. 6 महिन्यामध्ये 30 ते 35 किलोचं होतं. वर्षभरामध्ये 50 ते 80 किलो पर्यंत होतं. पण कधी होतं हे आपण जर व्यवस्थित सांभाळलं, आपल्या प्रकल्पातल्या ज्या पद्धती आहेत जर ह्या पद्धती व्यवस्थित सांभाळतं, 6 महिन्याचं पिल्लू लोकल मार्केटला जर विकलं तर कमीत कमी 5,000 रुपयाला विकलं जातं. 5-20,000 रुपये झाले. 20,000मध्ये हार असेल, खुराक असेल, खाद्य असेल, नोकर खर्च असेल, मेंटेनन्स खर्च असेल, आरोग्य खर्च असेल, या सगळ्या बाबी आहेत. आई आणि 4 पिलं मिळून वर्षाकाठी येणारा जो खर्च आहे तो 5,000 रुपये. म्हणजे एका शेळीच्या पाठीमागं तुम्हाला 5,000 रुपये मायनस करता, मूळ नग बाजूला ठेवून मूळ नग सोडून तुम्हाला 15,000 रुपये मिळतात. 10 नगाच्या पाठीमागे 1.5 लाख रुपये झाले. 50 नगाच्या पाठीमागे 7.5 लाख रुपये झाले. 100 नगाच्या पाठीमागं 15 लाख रुपये झाले. हे काय कागदावरचं गणित नाहीये, हे व्यावहारिक गणित आहे. हे व्यावहारिक गणित आहे, जमिनीवरचं गणित आहे. ग्रामीण भागातला माझा शेतकरी बांधव जो सध्या करतोय, आता मी स्वतः प्रकल्प करत असताना मी माझा एकटा कधीच पाहिला नाही. माझ्या सोबतच्या 11,000 शेतकरी बांधवांपर्यंत आपण पोहोचलेलो आहेत नक्कीच या व्यवसायाच्या माध्यमातून. आणि या शेतकरी बांधवाला जे आरोग्याच्या बाबतीतल्या काळजी असतील किंवा संगोपनाच्या बाबतीतल्या काळजी असतील किंवा व्यवस्थापनाच्या बाबतीतल्या काळजी असतील किंवा बँक लोनच्या बाबतीतल्या ज्या समस्या असतील, या व्यवसायाच्या माध्यमातल्या ज्या अडचणी असतील, ह्या अडचणी या 11,000 शेतकऱ्यांसोबत सहकार्याने चालतोय. नक्कीच.
हा सगळा प्रवास आहे हा एकट्यानं जरी सुरू झाला असला तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, स्वतःच्या जवळजवळ 750 शेळ्या आणि 11,000 माणसांची कुटुंब ही जोडली गेली आहेत केवळ एका माणसानं. हा माणूस केवळ स्वतःचं ज्ञान सांगत नाहीये तर तुमच्या आयुष्यातही ती स्वयंरोजगाराची वाटचाल पुरवतोय. आणि म्हणूनच 20-21 फेब्रुवारी पुणे आणि 19 आणि 20 मार्च औरंगाबाद इथे जी कार्यशाळा होते त्या कार्यशाळेत स्वतः गुंडू पवारांचं आपण मार्गदर्शन ऐकायला विसरू नका. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपल्यासोबत आहेत गुंडू पवार. गुंडूजी, या अगोदरच्या दोन्ही सेगमेंटमध्ये यातली नेमकं उस्मानाबादी म्हणजे काय, त्याची काळजी म्हणजे काय, हे सगळं सांगताय. पण महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुवर्ण कोकण असेल, सतीश परब असेल, हा विचार घेऊन पूर्ण कोकणात हा विचार रुजवतोय. कोकणची पार्श्वभूमी लक्षात घेता या व्यवसायाला किती स्कोप आहे असं तुम्हाला वाटतं? कोकणामध्ये उस्मानाबादी शेळी चांगल्या प्रतीची जतन होऊ शकते, पण कोकणामध्ये दमट वातावरण आहे, ओलावा कायम दग धरून राहतो. तर यासाठी म्हणून जे उंचीवरचं शेड आहे ती शेडची पद्धत अवलंबली गेली पाहिजे. ते काय फळ्याच मारल्या पाहिजेत किंवा लोखंडी अँगलच वापरले गेले पाहिजे असं नाही. मी काय म्हणतो, आपल्या भागात आपल्या परिसरात काय नैसर्गिक परिस्थिती काय, झाडाझुडपांचं प्रमाण प्रचंड आहे किंवा नैसर्गिक, आता कोकणामध्ये बांबूचं प्रमाण आहे, हो प्रचंड आहे, प्रचंड आहे. तर आपण बांबूच्या त्या पद्धतीचं बांबूपासून तयार करून देखील शेड आपण बनवू शकतो. कोकणामध्ये देखील त्याचा वापर करून आपण तसं करतात, त्या पद्धतीने देखील शेड तयार करता येतं. माझं असं म्हणणं आहे की आता बहुतांश लोक या व्यवसायाकडे वळतात. कोकणामधली आता परवा कोकणामधली काही मंडळी माझ्याकडे आली होती रत्नागिरीची. ते म्हणाले, पवार साहेब तुमचं आमचं शेड तुमच्या पुढे काहीच नाहीये, आमचं शेड 32 लाखाचं आहे आणि शेळ्या घेऊन गेली 30. मी साधं सोपं उदाहरण त्यांना सांगितलं की मी तुम्हाला नाराज नाही करत किंवा माझी सांगण्याचा हेतू काय की तुम्ही सुरुवातीला शेडला जर 32 लाख रुपये घातले आणि 30 शेळ्या नेल्या तर 30 शेळ्यापासून तुम्हाला 32 लाख निघायचे कधी? म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश आहे की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी साध्या सोप्या, हे बघा, शेळी छपरामध्ये राहू शकते, पत्र्याच्या शेडमध्ये राहू शकते, एसी रूम मध्ये राहू शकते. म्हणजे जे शेड अगदी 10 शेळ्यापासून सुरुवात करायची असेल तर तुम्हाला अगदी 10,000 पण तयार होऊ शकतं. त्या शेडला 32 लाख रुपये खर्च करायची गरज नाही. हा करा, कधी करा अवश्य. त्या शेळीला जे तुम्हाला पद्धत सांगितली, कोकणामध्ये ओलावा कायम असतो, दमट वातावरण असतं, त्यामुळे त्या शेळ्या उंचीवर राहायचे, पाऊस कंटिन्यू पडत राहतो. पावसाच्या पिरियडमध्ये त्या शेळीना जंगलामधला झाडपाला आणून खाऊ घातला गेला पाहिजे. मेथी घास असेल, लसूण घास असेल, मक्का असेल, कडवळ असेल, शिवरी असेल, झाडपाला असेल किंवा त्या भागात जे काही अवेलेबल आहे. उस्मानाबादी शेळीला हेच चालतं आणि हे चालत नाही असं काही नाही. किंवा शेती नुसतं शेळी पालन केलं तर बाकी व्यवसाय करता येत नाही असं नाही. शेतीला पूरक जोडधंदा म्हणजे आपली शेती करत कोकणामध्ये आंब्याच्या बागा प्रचंड आहेत. आंब्याची झाडं जर वर गेली असतील तर खालच्या बाजूला तुम्ही शेळ्यांचं संगोपन करू शकताय. खाली जो झाडपाला आहे, आता आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये असेल, जे ऊसामध्ये ऊस वर वाढला की शेळ्या मध्ये सोडून दिल्या जातात. म्हणजे त्या खुरपणीचा जो खर्च आहे, ऊस वाढला गेला, उंच आला की त्या खुरपणीचा खर्च भागला जातो. या शेळी पालनाबरोबरच शेळ्यापासून जो मिळणारा लेंडी खत आहे तो अतिशय पॉवरफुल आहे. तुम्ही जर शेतीला जर लेंडी खत टाकला तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा 10 वर्षे रासायनिक खत टाकायची गरज नाहीये. तिची कार्यक्षमता हळूहळू पहिल्या वर्षी तुम्हाला मिळणार नाही, पण कंटिन्यू तिची सलग 9 वर्ष कार्यक्षमता टिकून राहते लेंडी खतामुळे. त्यामुळं शेळीच्या अवयवाचा कुठल्याही अवयवाचा उपयोग होत नाही असं नाहीये. तिच्या लेंडीचा उपयोग होतो, तिच्या खोराचा उपयोग होतो, तिच्या कातडीचा उपयोग होतो, तिच्या मांसाचा उपयोग होतो, दुधाचा उपयोग होतो. दूध तर इतकं, म्हणजे उस्मानाबादी शेळी ही 12 वनस्पती खाणारी जात आहे. ॲरोदिक जे दूध जे आहे ते लोक औषधासाठी मागतायत. म्हणजे त्या दुधाला पण प्रचंड मागणी आहे. म्हणजे उस्मानाबादी शेळीचे दूध चांगले, मांस चांगले, कातडीला मागणी, आंतरराष्ट्रीय पातळीवरती या जातीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आज मी या व्यवसायाच्या माध्यमातून आंध्र असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, 3 राज्यामध्ये काम करतोय. तिथल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसोबत काम करतोय, युवकांसोबत काम करतोय, बचत गटांसोबत काम करतोय. माझा हेतू आहे की या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की बाबा तुम्ही, आमच्याकडे भांडवल नाहीये, बँका सहकार्य करत नाहीत, मदत करत नाहीत, म्हणून तुम्ही निराशवादी होऊन बसू. ज्यांना निराश न होण्यासारखी किंवा आयुष्यात स्वयंरोजगाराच्या माध्यमातून पुढे जायचं अशा प्रत्येकासाठी शेळी पालन हा सगळ्यात महत्वाचा विषय. मित्र, तुम्हाला या सगळ्या बोलण्यात एक जाणवलं असेल की या विषयात बोलण्यासारखं खूप आहे, पण हे बोलणं दरवेळेलाच आपल्या स्मरणात राहतं असं नाही. तर सुवर्ण कोकणची शेळी पालन या विषयावरची स्वतंत्र 9 तासाची व्याख्यानाची एक DVD आहे. त्या DVD आपण स्क्रीनवर नंबर जात आहेत त्या नंबरवर संपर्क
संपर्क करून डीव्हीडी मागू शकता. आणि जाता जाता पुन्हा आठवण अर्थातच 20-21 फेब्रुवारी शिवाजीनगर पुणे आणि 19 आणि 20 मार्च औरंगाबादला याच विषयावर स्वतंत्र कार्यशाळा होणार आहेत. या सगळ्यात आपण सहभागी व्हा. पवारसाहेब, आपले विचार हे अत्यंत प्रेरक आहेत, पण ग्रामीण महाराष्ट्रासाठी आपण जे कार्य करतात त्याच कार्याचा कोकणसाठी आणि खऱ्या अर्थानं अवघ्या महाराष्ट्रासाठी या पुढच्या काळात एक सुफल असा फायदा हो याच सदिच्छा. खूप खूप आभार. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.